साहेब असतील, अमित साहेब असतील, वहिनी असतील, माझं तुमच्यावरती कधीच राग नव्हता नसणार. शिवडी आणि वरळीमध्ये संतोष नाराज झाले, तसे अनेक पक्षामध्ये असंतोष देखील पसरला गेला आहे. अनेक लोक असतील, ते निश्चित पाऊल उचलतील. आम्हाला थोडंसं अंधारात ठेवलं आणि अचानकपणे आम्हाला सांगण्यात आलं की एकच सीट आपल्याला सुटली आहे आणि बाकीच्या सीट शिवसेना उभाटा गटाला गेलेल्या आहेत. वरळी विधानसभेतून संतोष धुरी यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवडी या विधानसभेतून मनसेला एक मोठा धक्का मिळालेला आहे. कारण मनसेचे शिवडी विधानसभेचे संतोष नलावडे यांनी सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. माझ्यासोबत स्वतः संतोष नलावडे आहेत. सर, काय सांगाल? मनसेला तुम्ही अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे, काय खंत होती, काय दुःख होतं मनात? नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी संतोष नलावडे, विभागाध्यक्ष, शिवडी विधानसभा मनसे. गेले अनेक दिवस थोडंसं मनात खतखत होती, कारण अनेक वर्ष या संघटनेत मी काम केलंय आणि काम करत असताना कसल्याही गोष्टींची आम्ही पर्वा नाही केली. आम्ही आमचं घरदार देखील आम्ही साईडला ठेवून आम्ही काम केलंय. आणि असं करत असताना आणि एवढ्या सगळ्या घडामोडी होत असताना माझी अपेक्षा अशी होती की आम्हाला न्याय मिळावा, निदान आम्हाला 2 ते 3 सीट आम्हाला ह्या शिवडी विधानसभेमध्ये मिळाव्या. आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. अक्षरशः आमचे नेतृत्वांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला आम्हाला काही यश आलं नाही आणि पदरी निराशा पडली. आणि असं होत असताना माझे 4 प्रभाग उघड्यावर पडले होते आणि त्या ज्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने माझ्या पक्षावर, माझ्या राजसाहेबांवरती विश्वास ठेवून मतदान केलं होतं आणि त्या विश्वासावरती आम्ही जो आमचा हक्क होता तो मागण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण ते आम्हाला काही मिळालं नाही. आणि शेवटी अपयश आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर मग काही गोष्टी झाल्या आणि मग कुठेतरी हा निर्णय घेण्याची मानसिकता बनवली. आम्हालाही मनाने, फार अंतःकरणाने मला वाईट वाटतं, दुःख होतं. आणि एवढं होत असताना, कारण शेवटी 20 वर्ष ह्या परिवारात राहिलोय, ह्या परिवारातल्या लोकांना आणि ह्या परिवारातल्या लोकांनी मला प्रेम दिलं, आदर दिला, मान सन्मान दिला. आणि एवढं सगळं होत असताना असा निर्णय घेणं थोडासा मला वाईट वाटत होतं, वेदना होत होत्या. सर्वांना कल्पना आहे की 4-5 दिवस मला त्रास होत होता, पण निर्णय घेण्याची वेळ येत होती आणि मी तो घेऊ का नको अशी परिस्थिती झाली. पण शेवटी मला निर्णय घ्यावा लागला, कारण माझ्या शिवडी विधानसभेमध्ये असंख्य अशी कामं आहेत, लोक आहेत, त्यांना न्याय कुठेतरी देण्याचा प्रयत्न निश्चितच आता बसलेल्या सरकारच्या दरबारीच सुटू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला हा पर्याय चांगला वाटला. शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं, त्यांचं कार्य तुम्हाला ही कल्पना आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेऊन आम्ही निर्णय घेतला. तुम्ही असं म्हणालात की जेव्हा शिवडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होत होती तेव्हा तुम्ही नाराज होतात. तुम्ही जेव्हा असं ठरलं की जागा वाटपाचा तिढा हा शिवडीतला सुटत नव्हता आणि शेवटी 5 वॉर्डपैकी जो एक वॉर्ड आहे 205, ती एकच जागा मनसेला सुटली आणि त्यानंतर तुम्ही थेट शिवतीर्थवरती राज ठाकरेंना भेटायला गेलेला होतात. या भेटीदरम्यान सुद्धा तुमच्या शंकांचं निरसन झालं नाही का? किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचं समाधान अपेक्षित होतं तसं तुमचं समाधान झालं नाही का? नाही, समाधान निश्चित नाही झालं, कारण त्यावेळेस आम्हाला आमच्या नेतृत्वाने सांगितलं की अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. आम्हाला थोडंसं अंधारात ठेवलं आणि अचानकपणे आम्हाला सांगण्यात आलं की एकच सीट आपल्याला सुटली आहे आणि बाकीच्या सीट शिवसेना उभाटा गटाला गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काम करावं लागेल. आणि त्यानंतर पण मी काम करत होतो, पण काही गोष्टी अशा डावळल्या जात होत्या आणि निग्लेक्ट केलं तर मराठी माणसाचं मन किंवा हर्ट होतं, दुखतं, आणि ते मन दुखवू नये कोणाचं, एवढंच मी निश्चित सांगेन.
बाळा नांदगावकर तुमच्या अत्यंत जवळचे होते, कारण शिवडी विधानसभेतून मनसेचे जे चेहरे समोर येतात त्यापैकी एक बाळा नांदगावकर आणि एक संतोष नलावडे, हे दोन चेहरे शिवडीतनं मनसेचे समोर येतात. काही दिवसांपूर्वी वरळीतून संतोष धुरी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की बाळा नांदगावकर कुठेतरी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत होत्या तेव्हा संदीप देशपांडे मनसेचे शहर अध्यक्ष असून सुद्धा त्यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नाही. कुठेतरी शिवडीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं का, किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचा समावेश कितपत होता नव्हता, काय सांगा? निश्चित त्या प्रक्रियेमध्ये नांदगावकर साहेब असतील, सरदेसाई साहेब असतील आणि मुंबई अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांना त्या प्रक्रियेमध्ये नव्हतेच. सगळ्यांना माहितीच आहे ती गोष्ट. आणि असं होत असताना मग जेव्हा मला संदीप देशपांडे साहेबांचा मला कॉल आला की शिवडीत काय परिस्थिती आहे, एक विभाग अध्यक्ष म्हणून, मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. मी माझी खंत त्यांना पण सांगितली की संदीपजी, शिवडी विधानसभा उजवी विधानसभा आहे. इथे असंख्य आपण पोटेन्शियल आपण कार्यक्रम राबवलेत आणि इथून आपल्याला निश्चितच मतांचा वर्षाव खूप झालेला आहे. आणि 3 प्रभाग आमचे उजवे असे होते, 203, 204, 205 हे असे प्रभाग होते की ज्यांनी 13,000 प्लस मतदान दिलं होतं मनसेला. आणि आमची अपेक्षा तीच होती की निदान 3 प्रभाग आम्हाला सुटावे, नाही तर 2 सुटावे, जेणेकरून ते एक विधानसभेचा अध्यक्ष म्हणून किंवा पालक म्हणून माझी एक पालकत्व म्हणून जी भूमिका असायला पाहिजे की बाबा त्या 2 जागांवरती समजा निवडून आले, त्या 2 नगरसेवकांच्या जीवावर मी बाकीचे 3 प्रभागातील कार्यकर्ते असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांना मी सांभाळू शकतो, त्यांना थोपवू शकतो. कारण आज तुम्ही पाहता एवढे मोठे बलाढ्य पक्ष आहेत आणि त्या पक्षात साहजिकच तो ओढा जास्ती आहे. आपले कार्यकर्ते जर तुटून तिकडे जात असतील तर त्यांना थोपवण्यासाठी आम्हाला ते प्रयत्न करणं गरजेचं होतं. नेतृत्वाने पण ते समजून घेणं गरजेचं होतं, अशी अपेक्षा होती. खरं तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांची राजकीय युती सुद्धा झाली, पण या युतीमध्ये असं सतत राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी असं सतत म्हटलेलं आहे की मराठी माणसाची एकजूट आता महत्त्वाची आहे. कुठेतरी 2 बंधू एकत्र आलेत, मात्र ह्या दोन्ही पक्षातील जी जुनी फळी आहे तीच कुठेतरी आता पक्ष सोडून दुसरीकडे चालली आहे. काय वाटतं, एकूण हे चित्र कशामुळे निर्माण झालं असेल? नाही, 2 भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आले, आम्हाला निश्चित आनंद आहे. आणि एवढं होत असताना शेवटी बघा, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना जर तुम्ही समजून घेतलं असतं आणि त्यांना तिथे वाव दिली असती तर निश्चित तो आम्ही स्वीकारला असतं. पण आम्हाला ते असंच एक प्रभाग देऊन आणि बाकीच्या 4 प्रभागांमध्ये आम्हाला उमेदवारी नाही मिळाली. आणि असं होत असताना मग आम्हाला कुठेतरी निराशा वाटली, म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. माझ्यासोबत असे असंख्य महिला पुरुष सहकारी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आमच्या प्रणालीताई आमच्या उपविभागाध्यक्ष आहेत, त्यांनी पण तो निर्णय घेतला. माझ्या सिद्धी बामणे म्हणून माझ्या महिला विभागाध्यक्ष आहेत विद्यार्थी सेनेच्या, त्यांनी पण निर्णय घेतला. असे अनेक लोक लाईनीत आहेत. खरं तर निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन राहिलेली आहे. जिथे शिवसेना ठाकरेची ताकद आहे त्याच भागांमध्ये मनसेची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ताकद आहे. असं असताना सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर हे असे पक्षप्रवेश होत असतील तर कुठेतरी ही चिंताजनक बाब वाटत नाही का तुम्हाला? कारण या सगळ्या संदर्भात जेव्हा संतोष धुरी पण बाहेर पडले तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की मनसे पक्ष असेल किंवा शिवतीर्थ असेल हे सगळं बँड्राच्या बंगल्यावरून सगळं कंट्रोल होत होतं. काय वाटतं तुम्हाला? निश्चित जसं शिवडी आणि वरळीमध्ये संतोष नाराज झाले तसे अनेक पक्षामध्ये असंतोष देखील पसरला गेला आहे. आणि येणाऱ्या 15-16 तारखेनंतर तो नक्कीच उद्रेक तुम्हाला दिसून येईल. मी या ठिकाणी एवढंच सांगेन. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की येत्या काही काळात हा जो उद्रेक आहे तो दिसून येईल, आणखीन किती मंडळी अशी आहेत की जे पुन्हा एकदा ज्यांचाही मनसेला आता जय महाराष्ट्र शेवटचा ठरू शकेल? अनेक लोक असतील, ते निश्चित पाऊल उचलतील असं मला वाटतं. तुम्ही नाराजी तुमची व्यक्त केलीत, जाता जाता थेट राज ठाकरेंना काही सांगू इच्छिता, त्यांच्याशी काही संवाद साधू इच्छिता माध्यमातून? मी साहेबांना
मोठ्या अंतःकरणाने मी त्या दिवशी गेलो, त्या दिवशी मी खूप माझे डोळे भरून आलेलं, मन भरून आलेलं, मी त्यांच्या पाया पडून मी निघालो. साहेब असतील, अमित साहेब असतील, वहिनी असतील, माझं तुमच्यावरती कधीच राग नव्हता, नसणार. तुम्ही आता म्हणताय, बोलताना सुद्धा तुम्ही भावूक झालेला आहात. काय वाटतंय, 20 वर्षांचा जो प्रवास होता तुमचा मनसेसोबतचा, राज ठाकरेंसोबतचा, तो तुम्ही सोडून जात आहात. ही जी खंत आहे ही कुठेतरी सोडून जातानाच भावूक झालेलं तर तुम्ही दिसताच आहात, पण काय भावना आहेत? कारण 20 वर्ष तुम्ही मनसेसोबत होतात, मनसेच्या स्थापनेपासून. निश्चित आम्हाला वाईट तर वाटतंच, कारण 20 वर्षाचा प्रवास हा काय छोटा नाही आहे. आणि एवढं सगळं करत असताना कुठेतरी मनाला फार वेदना होतात. कोणाला आनंद असतो म्हणजे परिवारातून बाहेर जायला, पण परिस्थितीच तशी ओढवली तर आम्ही तरी काय करणार. तुम्ही म्हणताय की परिस्थिती तशी ओढवली, पण या परिस्थितीला काय वाटतं कोण जबाबदार असेल? आपणा सर्वांना कल्पना आहे, बस एवढं सांगेन मी. खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि अशातच शिवसेना ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल, यामधून जी जुन्या नेत्यांची फळी आहे किंवा जे जुने कार्यकर्ते आहेत यांचेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत. त्यामुळे ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसमोरच जे त्यांचे बालेकिल्ले आहेत तेच कुठेतरी त्यांचे जे बुरुज ढासळतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता आगामी महानगरपालिकेचं चित्र असेल कसं असेल तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.